वाशिममध्ये जिल्हा शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार उघड। जिल्हा परिषद शाळेमध्ये बदली झालेले शिक्षक अद्यापही रुजू नाही। शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांनी शाळेकडे पाठ फिरवली। परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षपदाला मंत्रिपदाचा दर्जा। अध्यक्ष आशिष दामले यांना मंत्रिपदाचा दर्जा बहाल। मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचं औचित्य साधत धाराशिवमध्ये कुणबी प्रमाणपत्राचं वाटप होणार। तर हैदराबाद गॅझेटचा GR लागू झाल्यानंतर पहिल्यांदाच होणार कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप। बुलढाणा जिल्ह्यामध्ये पावसाचा कहर। नळगंगा नदीला महापूर। रस्त्याच्या चुकीच्या कामानं व्यापाऱ्यांना मोठा फटका। पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडून करंजी गावची पाहणी। करंजी गावात ढगफुटीनं प्रचंड नुकसान। विखे पाटील यांनी साधला शेतकऱ्यांसोबत संवाद। जळगाव जिल्ह्यातील पाचोरा आणि जामनेर तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस। पावसानं वाघोरा आणि हिवरा नद्यांना पूर। नागरिकांनी सतर्क राहावं, प्रशासनाचं आवाहन। जालन्यामध्ये मुसळधार पावसानं शेती पिकांचं मोठं नुकसान। शेतातील फळबागांसह सोयाबीन आणि कापसाच्या शेतात गुडघाभर पाणी। नुकसान भरपाई द्यावी, शेतकऱ्यांची मागणी। धाराशिवमध्ये सोयाबीनच्या शेतात गुडघाभर पाणी। सोयाबीन पिकाचं मोठं नुकसान। पंचनामे करा आणि सरसकट मदत द्या, शेतकऱ्यांची सरकारकडे मागणी। अमरावती जिल्ह्यातील शिराजगाव कसबा येथे मुसळधार पाऊस। तर मुसळधार पावसानं गावातील रस्त्यांना आलं नदीचं स्वरूप। गावातील जनजीवन विस्कळीत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।